मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे। राज्य सरकार आणि काही विद्यार्थी संघटनांकडून निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली गेली आहे। न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि VN भाटींसमोर ही सुनावणी पार पडणार आहे। या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, एकीकडे मतदान सुरू झाले आणि दुसरीकडे या सुनावणीकडे सुद्धा आता लक्ष ठेवावं लागणार आहे। नक्कीच गुरु, पाहायचं झालं तर आज सिनेटची निवडणूक आहे ती पार पडत आहे, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये देखील याच संदर्भात जो निकाल सुनावणी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या प्रकरणामध्ये सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याबाबतची याचिका आहे ती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकार आणि काही विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी आहे ती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि SVN भट्टी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आहे ती पार पडते। त्यामुळे आज एकीकडे सिनेट निवडणूक होते तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात ही सुनावणी देखील होते। त्यामुळे सुनावणी दरम्यान काय आता कोर्ट निकाल घेत आहे किंवा कशा प्रकारे पाहत आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुरु, अगदी धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।